राणा प्रताप असतील, गुरु गोविंद सिंग असतील, आसाममध्ये अहोम नावाचं एक साम्राज्य होतं की ज्यांनी 17 वेळा मुघलांचा पराभव केला होता. राष्ट्रकूट असतील, चोल साम्राज्य असेल, विजयनगरचं साम्राज्य असेल, छत्रपती संभाजीनगरचं रामदेवराव यादवांचं साम्राज्य असेल, तर ह्याच्याबद्दल आपल्याला कधीच का नाही सांगितलं गेलं. प्रोपोगंडा फिल्म आहे, तर ही जर प्रोपोगंडा फिल्म असती तर आज फक्त 100 थिएटरला रिलीज झाली नसती, ती 1000 थिएटरला रिलीज झाली असती. म्हणजे कोण होती लोक जी भारत सांभाळत होती, इथे राज्य करत होती, की जगातला असा एकही विचार किंवा विषय नाही आहे ज्याचा विचार भारतीय ज्ञानामध्ये झालेला नाही आहे. पण हा प्रश्न माझ्या कायम मनात यायचा की अर्थात महाराष्ट्रातले आपण आहोत, त्यामुळे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज वाचायला आवडतात आणि आपण प्रत्येकजण ते वाचतो. संभाजी महाराजांची पुस्तकं असतील, पेशव्यांबद्दलची पुस्तकं असतील, इतिहासातल्या अनेक व्यक्तींबद्दलची पुस्तकं असतील, ती आपण वाचतोच. पण मला कायम प्रश्न पडायचा की आपल्याकडे भारतामध्ये हे आक्रमक आले साधारणपणे 1000व्या 1000 ते 1300 या काळामध्ये आपल्याकडे ते आले. तेव्हा संत ज्ञानेश्वर 1200च्या काळामध्ये महाराष्ट्रात होऊन गेले. आणि हे लोक यायच्या आधी आपल्याकडे काय होतं, म्हणजे कोण होती लोक जी भारत सांभाळत होती, इथे राज्य करत होती. म्हणजे महाभारत आणि रामायणाचा काळ आपण बघायला गेलो तर आजपासून साधारणपणे 8000 वर्षापूर्वीपर्यंतचा हा काळ जातो असं अभ्यासक म्हणतात. जर आपण आपल्या आजूबाजूचं स्थापत्यशास्त्र बघितलं, आजही काही हजार वर्षांपूर्वीची मंदिरं आपल्या आजूबाजूला आपण बघू शकतो. दक्षिणेत बघू शकतो, उत्तरेत बघू शकतो, महाराष्ट्रातही अनेक बांधकामं आहेत जी काही हजार वर्षापूर्वीपर्यंत जातात. आणि अगदी आपल्या महाराष्ट्रातलंच बघायचं झालं तर अजिंठा वेरूळासारखी लेणी असतील की जी स्थापत्यशास्त्राचा चमत्कार म्हणून गणली जातात आणि जगातलं एक आश्चर्याचं साधन म्हणून लोक वर्षानुवर्ष परदेशातली तिथे भेट द्यायला येतात. किंवा कोणार्कचं सूर्य मंदिर असेल, खजुराहोचं मंदिर असेल, दक्षिणेतली अनेक उत्तम उत्तम मंदिरं असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असताना इतकं जर आपला किंवा कंबोडियातलं अंकुर वाटसारखं मंदिर असेल, इतकी जर आपल्या लोकांची स्थापत्यशास्त्रावरती हुकूमत होती. आता एखादं मंदिर बांधायचं असेल किंवा अजिंठा वेरूळासारखं एखादं मंदिर बांधायचं असेल तर ते फक्त दगड खोदला आणि मंदिर बांधलं असं होत नाही. ते मंदिर बांधण्यासाठी त्या दगडाची माहिती असणं, भूगोलाची माहिती असणं. आता आपण म्हणतो की आपल्या महालक्ष्मीच्या मंदिरात कोल्हापूरच्या त्या महालक्ष्मीच्या चेहऱ्यावरती सूर्याचं किरण येतं. म्हणजे ते सूर्याचं किरण नेमकं कुठल्या वेळेस येतं, ते जर महालक्ष्मीच्या चेहऱ्यावरती येणार असेल तर त्याचा आकार कसा पाहिजे, म्हणजे भूमिती आली, गणित आलं, खगोलशास्त्र आलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपल्या आधीच्या पिढीच्या लोकांचा अभ्यास होता, मग ह्या हुशार भारतीय लोकांबद्दल आपल्या पुस्तकामध्ये का नाही सांगितलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला महाराष्ट्रात राहतो, आपल्याला माहितीच आहे, आपल्याला त्याच्याबद्दल कोणी वेगळ्या येऊन सांगण्याची गरज नाही आहे. पण महाराष्ट्राच्या बाहेर आपण जर भारताच्या इतिहासाबद्दल बोललो तर सातत्याने आपल्यासमोर जे आक्रमक होते, मग ते मुघल असतील, ते ब्रिटिश असतील, ते फ्रेंच असतील, ते पोर्तुगीज असतील, ह्याच लोकांचा इतिहास आपल्यासमोर का ठेवला गेला. आणि ही लोक जर भारत इतका ज्याला आपण म्हणूया असंस्कृत देश असता, इतका जर मागासलेला देश असता किंवा मागासलेला प्रदेश असता किंवा आपल्याकडे निर्बुद्ध लोक जर असती, तर ही सगळी लोक इतकी अंतर पार करून आपल्या देशात कशा करता आली असतील. ते इथे आले याचं कारण इथून लुटून घेऊन जावं असं खूप काहीतरी इथे होतं. संपत्ती होतीच, ज्ञान होतं. भारत देशाची ओळख ही कायम ज्ञानाशी जोडली गेलेली ओळख आहे. आपल्याकडे जसं त्या ही स्टोरी ऑफ इतिहासमध्ये एक वाक्य आहे की आणि हे एक परदेशी इतिहासकार लिहून ठेवतो की जगातला असा एकही विचार किंवा विषय नाही आहे ज्याचा विचार भारतीय ज्ञानामध्ये झालेला नाही आहे. म्हणजे आता आपण जर भारतीय ज्ञानाविषयी बोलायला लागलो तर आता चेष्टा करण्याचा एक स्वभाव लोकांचा झालेला आहे. पण हे ज्ञान जर आपल्याकडे नसतं तर आजूबाजूला ह्या ज्या सगळ्या उत्तम गोष्टी आपण बघतोय त्या झाल्या असत्या का. त्या प्रत्येकाच्या पाठीमागे काहीतरी ज्ञान आहे, काहीतरी विचार आहे, काहीतरी अभ्यास आहे. तो अभ्यास नसता, ते ज्ञान नसतं तर ह्या सगळ्या गोष्टी राहिल्या असत्या का. अगदी परवा दिवशीच मी वाचत होतो की आपल्याकडचं केदारनाथाचं मंदिर, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की दरवर्षी तिकडे लाखोंच्या संख्येने लोक केदारनाथाच्या मंदिराचं दर्शन घ्यायला जातात. काही वर्षांपूर्वी तिकडे फार प्रचंड मोठा पूर आला होता. अख्खाच्या अख्खं ते स्खलन झालं होतं त्या भूमीचं, पण त्या मंदिराला काही झालं नाही. त्याचाही इतिहास काही हजार वर्ष पूर्वीपर्यंत जातो, कारण त्याचं बांधकाम तितके वर्ष आधी केले गेलेलं आहे. म्हणजे इतक्या अत्यंत भीषण परिस्थितीत देखील टिकून राहणारं मंदिर बांधण्याची बुद्धी भारतीयांची होती,
मग त्यांच्याबद्दल इतिहासात का नाही काही शिकवलं गेलं? तर हे कायम मनामध्ये वाटत राहायचं की का नाही आपल्या लोकांबद्दल आपल्या पुस्तकांमध्ये सांगितलं गेलं. आणि मग मी म्हटलं तसं मॅनिफेस्टेशन हे इतकी वर्ष डोक्यात आलेला विचार ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाला की या चित्रपटाच्या निमित्ताने मी सेटवरती असताना ज्याचं वाचन मनप्रीतने केलं होतं, ही गोष्ट नीरज अत्री नावाचे एक पंजाबमध्ये राहणारे फिजिक्सचे टीचर आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात हा जो अभ्यास केला, हे जे RTI केले, इतिहासातलं पुस्तक बदलावं म्हणून प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नांवरती आधारित असलेला हा चित्रपट आहे. त्यामुळे नीरज अत्री या माणसाच्या कार्याबद्दल देखील मला पहिल्यांदा कळलं. किती अफाट अभ्यास त्या माणसाने केला आहे तेही मला पहिल्यांदा कळलं. हा चित्रपट करावा म्हणून मनप्रीत गेले 4-5 वर्ष इतक्या झपाटल्यासारखा अभ्यास करत होता. आमच्या म्हणजे त्या शूटिंगमध्ये तुम्ही जर बघाल की माझ्या घरात जितकी पुस्तकं होती, साधारणपणे ती सगळी पुस्तकं मनप्रीतने वाचली होती. आणि मी त्याला विचारायचो की मनप्रीत कुठलं वाचू आता? मग तो मला सांगायचं की सुबोध हे वाच. मग मी ते पुस्तक घेऊन बसायचो आणि मी देखील वाचायचो. आणि ह्या सगळ्या लोकांनी जे जे आपल्या इतिहासाबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल म्हटलं आहे ते इतकं थक्क करणार आहे की आपण जर फक्त शाळेतला इतिहास म्हणजे भारत देश असं जर आपण समजत असू तर मला असं वाटतं की आपण अत्यंत चूक असू. भारतीय संस्कृती, भारतीय इतिहास, भारताचा अभ्यास, भारताचा ज्ञानमार्ग जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला इतिहासाच्या पुस्तकातनं बाहेर पडून उघड्या डोळ्यांनी अनेक पुस्तकांचं वाचन करायला लागेल. आणि मला असं वाटतं की ती जाणीव निर्माण होणं, ती जाणीव निर्माण करणं हे या चित्रपटाचं काम होतं. आणि ज्या पद्धतीने लोक चित्रपट बघतायत, अगदी शाळेतल्या मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत हा चित्रपट भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बघतायत आणि इतक्या मनापासून प्रतिक्रिया देत आहेत. काही ठिकाणी लोक रडतायत, काही ठिकाणी आम्ही थिएटर व्हिजिटला गेलो असताना स्वतःहून उठून टाळ्या वाजवत आहेत. काही ठिकाणी लहान लहान मुलं त्या मनप्रीतच्या गळ्यातून पडून रडतायत की आम्हाला आज पहिल्यांदा कळलं की आपण किती दुर्लक्ष केलं आहे आपल्या इतिहासाकडे, किती आपण त्याच्याकडे बघितलेलं नाही आहे आणि किती गरज आहे की भारतातल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये भारताचा खरा इतिहास शिकवणं, भारताच्या ज्या लोकांमुळे भारत देश घडला आहे त्या लोकांचे उल्लेख त्याच्यामध्ये असणं, त्यांचा अभ्यास लोकांना करायला लावणं हे किती गरजेचं आहे हे या चित्रपटातनं कळलं आहे. अशा भरभरून प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत. ही स्टोरी ऑफ इतिहास हा चित्रपट हिंदी भाषेतला चित्रपट आहे आणि हिंदी ही भारतातली एक अत्यंत महत्त्वाची भाषा आहे आणि जास्तीत जास्त लोकांना कळणारी भाषा आहे, म्हणून हा चित्रपट हिंदी भाषेत केला आहे. पण हा चित्रपट फक्त हिंदी भाषा कळणाऱ्या लोकांचा नाही आहे, तर भारतात राहणाऱ्या प्रत्येक लोकाचा, प्रत्येक माणसाचा हा चित्रपट आहे. कारण ही गोष्ट भारताची आहे. मग तो दक्षिणेत राहणारा भारतीय असो, तो पश्चिमेत राहणारा भारतीय असो, तो पूर्वेकडे राहणारा भारतीय असो किंवा तो उत्तरेकडे राहणारा भारतीय असो, जिथे जिथे भारताची नाळ जोडली गेलेली आहे त्या प्रत्येक भारतीय माणसाचा हा चित्रपट आहे. मला असं वाटतं की मराठी लोकांचंही एक मोठा इतिहास आहे, महाराष्ट्राचा मोठा इतिहास आहे, आपल्या लोकांनी काम केलेल्या गोष्टींचा खूप मोठा इतिहास आहे आणि आपण सगळे इतिहास वेडे आहोत. त्यामुळे आपल्याला तर हा चित्रपट आवडेलच, पण तुम्ही देखील आग्रहाने तुमच्याबरोबरच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना सांगा आणि जरूर हा चित्रपट बघा. आता अनेक लोकांची तक्रार अशी आहे की चित्रपट खूप कमी ठिकाणी प्रदर्शित झाला आहे किंवा खूप कमी स्क्रीन्स आहेत. तर ह्याचं कारण असं आहे की मी म्हटल्याप्रमाणे मनप्रीत सिंग धामी जे या चित्रपटाचे लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, त्यांनी स्वतःचा पैसा घालून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मनप्रीत सिंग धामींच्या पाठीमागे कुठलीही मोठी कॉर्पोरेट शक्ती नाही आहे किंवा असं कोणीही पैसेवाला माणूस उभा नाही आहे. आणि जे म्हणतात की प्रोपोगंडा फिल्म आहे, तर ही जर प्रोपोगंडा फिल्म असती तर आज फक्त 100 थिएटरला रिलीज झाली नसती, ती 1000 थिएटरला रिलीज झाली असती. 100 थिएटरला रिलीज होते कारण हा प्रोपोगंडा पिक्चर नाही आहे, हा भारताचा इतिहास सांगणारा चित्रपट आहे, भारताच्या इतिहासाचं महत्त्व सांगणारा चित्रपट आहे. प्रोपोगंडा फिल्म असती तर मनप्रीतला ढिगावून कोट्याने कोटी रुपये आले असते आणि मनप्रीतने खूप मोठ्या प्रमाणात केलं असतं. पण ह्या चित्रपटाच्या पाठीमागची प्रेरणास्थान हे नीरज अत्री आहेत आणि मनप्रीत सिंग धामी यांच्या कष्टातनं हा चित्रपट उभा राहिला आहे, त्यांच्या स्वतःच्या पैशातनं हा चित्रपट उभा राहिला आहे. त्यामुळे त्यांची जेवढी ताकद होती चित्रपट प्रदर्शित करायची, त्या ताकदीनुसार त्यांनी जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे हा चित्रपट प्रदर्शित केलेला आहे. आता महत्त्वाची गोष्ट, हे स्क्रीन्स वाढवणं, थिएटर्स वाढवणं हे सगळं तुमच्या हातात आहे, कारण खरी शक्ती ही प्रेक्षकांच्या हातात असते. तुम्ही जर ठरवलं की हा चित्रपट लोकांपर्यंत पोचला पाहिजे तर त्याला कोणीही थांबवू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की जिथे जिथे चुकीच्या वेळेस असेल,
तुमच्यापासून लांब असेल, पण तुम्ही जर ठरवलं की हा चित्रपट पाहायचा आणि ह्या चित्रपटाचा प्रसार करायचा, तर हा चित्रपट संपूर्ण भारतभर रिलीज होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि प्रोपोगंडा असेल तर हो, हा भारतीय लोकांचा, भारतीय इतिहासाचा प्रोपोगंडा आहे. आणि ह्याच्या पाठीमागे जर तुमची शक्ती उभी राहिली, प्रेक्षकांची शक्ती उभी राहिली, तर खऱ्या अर्थाने हा चित्रपट भारतभर पोचेल. त्यामुळे एवढीच विनंती की तुम्हाला हा चित्रपट जर आवडला असेल तर तुमच्यापर्यंत थांबू नका. तुमच्याबरोबर तुमच्या जवळच्या, ओळखीतल्या, पाळखीतल्या लोकांनाही सांगा की हा चित्रपट बघा, की जेणेकरून हा चित्रपट सर्वदूर पोचेल.